आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जल्लोष जयंतीचा उत्सव, मानवी हक्कांचा जल्लोष जयंतीचा हा कन्सेप्ट घेऊन आम्ही 11 एप्रिलला घाटकोपर येथे पोलीस ग्राउंडवर भव्य मोठं ग्राउंड आहे, तिथे 11 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता जल्लोष जयंतीचा हा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत। 11 एप्रिलला आपल्याला माहिती आहे की महात्मा फुले यांच्या जयंतीचं हे 200वें वर्ष आहे, द्विशताब्दी वर्ष आहे। संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात खूप मोठ्या प्रमाणात ती जयंती साजरी व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने अजून कुठे असं दिसत नाही आहे की कोण खूप मोठ्या प्रमाणात साजरी करत आहे। आणि म्हणून आम्ही राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती असं ठरवलं की बाबासाहेब महात्मा फुलेंना गुरु मानायचे आपले, तर ज्यांना बाबासाहेबांनी गुरु मानलं अशा महापुरुषाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि त्याच भावनेतून मग आम्ही 11 एप्रिल ही तारीख निवडली आणि घाटकोपर येथील पोलीस ग्राउंडवर आम्ही हा जयंतीचा जल्लोष जयंतीचा हा कार्यक्रम आम्ही तिथे ठेवलेला आहे। या निमित्ताने आदर्श शिंदे आणि संदेश उमप हे प्रख्यात चळवळीतले आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले गायक आहेत, ते तिथे येऊन आपला गाण्यांचा कार्यक्रम करणार आहेत, प्रबोधनात्मक गाण्याचा, आणि त्याचबरोबर काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। अनेक जणांना सन्मानित करण्यात येणार आहे, त्यानंतर मग किती विविध कार्यक्रम दिलेले आयोजित केले होते त्याबद्दल काय सांगणार आणि किती लोक तिथे प्रमाणित होते? प्रश्न हे किती वर्ष आहे आम्ही जल्लोष जयंतीचा हा कार्यक्रम गेल्या 11 वर्षापासून मुंबईमध्ये साजरा करत आहोत। पहिला कार्यक्रम आम्ही घाटकोपर येथे पहिला कार्यक्रम आम्ही गेटवे ऑफ इंडिया येथे घेतलेला 124व्या जयंतीचा बाबासाहेबांच्या, आणि 125वी जयंती आम्ही बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे घेतली होती। तो अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात झाला होता आणि सतत काही विचारांवर आधारित ही जयंती आम्ही साजरी करतोय। तर आता हे 11वं वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही वेगवेगळ्या तरुण मुलं आणि मुलींना एकत्र घेऊन काही स्पोर्ट्स त्यांच्यासाठी अवेलेबल करून दिले होते, जसं खो खो आहे, क्रिकेट आहे, त्यानंतर कॅरम आहे, चेस आहे, बुद्धिबळ, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, डान्स, अशा प्रकारचे कल्चरल कार्यक्रम तरुण मुला मुलींच्या माध्यमातून त्या स्टेजवरती साजरे होणार। आणि 200 किलोचा केक आम्ही आणणार आहे, कारण महात्मा फुलेंचं हे द्विशताब्दी वर्ष आहे, 200 वर्ष होत आहेत, म्हणून 200 किलोचा केक आपण 11 एप्रिलला इथे आणणार आहोत। आणि आपण विचारलं किती लोक येतील साधारण, तर आम्ही गेल्या 11 वर्षापासून आम्ही जे काही कार्यक्रम करतोय तर प्रत्येक कार्यक्रमाला साधारण 5,000पासून 25,000पर्यंत लोक या कार्यक्रमाला असतात। तर याही वर्षी आम्ही अपेक्षा करतोय की 5,000 ते 10,000 लोक या कार्यक्रमाला असतील। भीमांजली आणि जल्लोष नाव बदललं म्हणजे भीमांजली हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही 6 डिसेंबरला करतो आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांची श्रद्धांजलीपर सभा असते ती, ज्याच्यामध्ये शास्त्रीय संगीतातली लोक येऊन शब्दविरहित श्रद्धांजली इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरित कर, कारण तो गंभीर दिवस आहे, महापरिनिर्वाणाचा दिवस आहे, म्हणून भीमांजली हा सकाळी 6 वाजता असतो। तिथे कुठलाही उत्सव नसतो। आणि 14 एप्रिल हा जसा आपली दिवाळी, दसरा, नाताळ, पारशांचा जसं सण असतो तसं सगळ्या समाजाचा असं, तसंच बाबासाहेबांची जयंती हा संपूर्ण भारताचा सण आहे। त्याच्यामुळे 14 एप्रिल हा पूर्ण महिनाच भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो आणि म्हणून या कार्यक्रमाचं नाव जल्लोष जयंतीचं असं ठेवलेलं आहे। सगळ्या कार्यक्रमाला अजून प्रमुख पाहुणे व्यक्ती अजून कोण येणार आहे आणि त्यानंतर लोकांना आव्हान काय? प्रमुख पाहुण्यांमध्ये आम्ही तसं तर सर्वांनाच आम्ही बोलवतो, इथे कुठलाही जात पात धर्म पाळत नाही, कुठल्याही राजकीय मतभेद पण पाळत नाही, कुठल्याही राजकीय पक्षांना किंवा कुठल्याही सामाजिक संस्थांना, त्याचप्रकारे कुठल्याही समाजातल्या लोकांना सगळ्यांना आम्ही आमंत्रित करतो। वेगवेगळ्या समाजातली लोक येतात। मागच्या वर्षी आम्ही ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेबांना बोलवलं होतं, नंतर ज्ञानेश महारावजी आले होते, ओबीसी समाजातले बरेचसे नेते होते, वेगवेगळ्या धर्मातले धर्मगुरू होते। याही वर्षी आम्ही सगळ्यांना आमंत्रित करतोय। कदाचित मंत्री महोदयांनाही आम्ही विनंती केलेली आहे, तेही येतील। CM साहेबांना आम्ही प्रयत्न करतोय येण्यासाठी, जर त्यांना जर वेळ असेल तर। आणि विशेषतः हा कार्यक्रम जो आहे तो प्रशासकीय अधिकारी यांची संख्या इथे जास्त असते। प्रधान सचिव डॉक्टर रशीदीप कांबळे सर असणार आहेत, पल्लवी दराडे मॅडम ज्या प्रिन्सिपल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स आहेत ते आहेत, त्यानंतर निखिल मेश्राम सर आहेत कमिशनर वापी दीव दमनचे, त्यानंतर प्रवीण दराडे सर आहेत जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत कोऑपरेटिव्हचे, त्यानंतर कृष्णा सर आहेत जे मला वाटतं
इन्कम टॅक्समध्ये प्रिन्सिपल कमिशनर रिटायर्ड होऊन आता मोठी जी मंडळ असतं त्यांचं कॅग किंवा त्या लेवलचं त्याच्यामध्ये, तर असे जवळजवळ 20 ते 25 जे अधिकारी आहेत, IAS अधिकारी, IPS अधिकारी, IRS अधिकारी, या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करतो. या सगळ्यांचा काही ना काही सहभाग असतो. ज्यांना कुणाला स्वहस्ते काही काइंडमध्ये मदत करायची असेल तर तेही आम्ही त्यांना विनंती करतो. कारण आम्ही कुठल्याही कॉमन माणसाकडून वर्गणी घेत नाही. एकही रुपया वर्गणी न घेता आपण आपल्या सगळ्या लोकांच्या सहभागातून ही जयंती साजरी करतो. आणि त्याचप्रकारे हा जो कार्यक्रम आहे, आता आदर्श शिंदे येत आहेत, म्हणजे तिकीट लावून कार्यक्रम बऱ्याच वेळा होतो किंवा लोक किती पैसे द्यायला तयार असतात, परंतु आपण हा कार्यक्रम विनामूल्य करतो गेले 11 वर्ष. आणि हा कार्यक्रम सगळ्यांसाठी मोफत असतो. जो पहिला येईल फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर तिथे बसू शकतो. म्हणजे फिल्मफेअरचे सोहळे होतात तिथे कॉमन माणसाला स्टेजच्या जवळ पण भिरकू दिलं जात नाही, आतमध्ये सुद्धा येऊ दिलं जात नाही. पण आपला हा कार्यक्रम असा आहे जिथे कॉमन माणसं कुठल्याही समाजाचे बिनधास्त येऊन त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. तिथे बाबासाहेबांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करायला असा एक मेसेज व्हायरल होतो, याबद्दल काय म्हणतात? हे अतिशय चांगलं वाक्य आहे. म्हणजे याच्यात यमक पण आहे आणि त्याच्यामध्ये विचार पण आहे. वाचून नाही, नाचून नाही तर वाचून करायचं. गाणे व्हायरल होते, हां, गाणंही व्हायरल होतं आणि करायलाच पाहिजे. परंतु फक्त जास्त वाचत बसलं तर डोक्याला परिणाम पण होतो. खूप जास्त अभ्यास केला तर कधी एक दिवस तरी आपण सुट्टी घ्यायला पाहिजे आणि आपण जयंतीचा जल्लोष नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे. कारण शेवटी मानव समाज हा असा आहे की उत्सवप्रिय समाज आहे. त्यात आपला भारतीय समाज आहे हा इतके उत्सव आहेत की आपल्याकडे सण म्हणजे दिवाळी असते, नवरात्री असते, दसरा असतो, त्याच्यानंतर नाताळ असतो, नवीन वर्ष असतं, पारसी सीझन आहे, शीखांचा हे असतं. इतके आपण उत्सव करतो आणि मग फक्त 14 एप्रिलला सगळ्यांनी शांत राहायचं असं न करता तोही दिवस आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केला पाहिजे आणि बाकीचे दिवस मात्र आपण वाचलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांचंच वाक्य आहे की जगातला असा एकमेव माणूस आहे की ज्यांनी आपलं घर हे पुस्तकालय आधी बनवलं आणि मग त्याच्यात राहायला गेले. त्याच्यामुळे वाचलं तर पाहिजेच, पण नाचलं पण पाहिजे. एक दिवस नाचलं पाहिजे, 364 दिवस वाचलं पाहिजे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.